नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत करत आहोत. आणि या व्रतामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी आईची पूजा मांडणी करून उपवास करून आपण विधिवत पूजन करत असतो. पण बघा, या पूजेचं उद्यापन करण्याचाही एक विधी असतो. जर आपण हा उद्यापनाचा विधी योग्य पद्धतीने केला तर त्याचं फळ हे आपल्याला योग्य पद्धतीने मिळत असतं आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. आता बघा, आता हे उद्यापन कसं करायचं आहे, कधी करायचं आहे, त्याचबरोबर ही जी पूजा मांडणी आहे, या पूजा मांडणीतील साहित्याचं उद्यापन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, नारळाचं काय करायचं आहे. आणि बघा, या दिवशी शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे 26 डिसेंबरला. तर आता उद्यापन या दिवशी करायचं का? कारण बऱ्याच जणांचा एकादशीचा सुद्धा उपवास असतो, तर तो सोडता येत नाही. तर मग आता या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं का किंवा पुढच्या गुरुवारी करायचं, अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, या महालक्ष्मी व्रताची सुरुवात आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी याचं आपल्याला उद्यापन करायचं असतं. आता बघा, मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या म्हणजे 5 डिसेंबरला आपण या व्रताची सुरुवात केलेली आहे आणि यावर्षी 4 गुरुवार आपल्याला हे व्रत करायला मिळणार आहे आणि 26 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे, चौथा गुरुवार, आणि या दिवशी आलेली आहे सफला एकादशी. तर बघा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आता आपण 26 डिसेंबरला एकादशी आहे तर उद्यापन करावं का, व्रताची सांगता आपण करावी का. तर बघा मंडळी, ज्यांचा आपण अगदी ज्याप्रमाणे आपण पूजा मांडणी करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे, उपवास करायचा आहे आणि व्रताची सांगता आपल्याला एकादशीच्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबरलाच आपल्याला उद्यापन करायचं आहे. पण बघा, आता ज्यांना एकादशीचा उपवास आहे तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न आणता तुम्ही त्या दिवशीच उद्यापन करू शकता, काहीही हरकत नाही. स्त्रियांना बोलवायचं, त्या दिवशी पूजा मांडणी वगैरे, उपवास धरायचा, आपली कहाणी वगैरे, आरती झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, स्त्रियांना बोलून त्यांना दूध, आपण जे काही ज्याप्रमाणे करतो ना अगदी त्याचप्रमाणे करायचं. फक्त तुम्हाला उपवास त्या दिवशी सोडता येणार नाही, कारण एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतो. तर तुम्ही काय करायचं आहे, एकादशी त्या दिवशी पूर्ण सेम ज्याप्रमाणे आपण पूजा मांडणी करतो अगदी त्याप्रमाणे करायची. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी पूजा उचलायच्या अगोदर आपण आईला परत नैवेद्य दाखवायचा, तुम्ही जे काही घरात बनवलं आहे ते नैवेद्य दाखवायचा, उपवास सोडायचा आणि नंतर तुम्ही शुक्रवारी 27 तारखेला तुम्ही पूजा मांडणी उचलायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. आता बघा मंडळी, जर आपल्यापैकी काही जणांना 26 तारखेला म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर काही प्रॉब्लेम आला, मासिक धर्म आला किंवा सुतक काही आलं, तर अशा वेळेस तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. किंवा काही जण बघा बाहेर गावी गेलेले असतात, तर अशा वेळेस तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकता. आता बघा, फक्त जर तुमच्या घरामध्ये जर कुणी करणारा असेल, तुमच्या जाऊ आहे, सासूबाई आहेत, मुली आहेत किंवा इतर शेजारी कोणी जर असतील, तर अवश्य तुम्ही याच दिवशी फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि घरातील सर्वांनी इतर जणांनी तुमची पूजा मांडणी करून, त्यांना देवीची पूजा करून, आरती, तुम्ही कहाणी लांब बसून कहाणी ऐकू शकता आणि त्यांनीच स्त्रियांना बोलून त्यांची पूजा वगैरे करून त्यांना प्रसाद आणि एक पुस्तिका दिली तरीही चालते, तरीसुद्धा तुमचं उद्यापन हे होऊन जात असतं. जर तुमच्या घरामध्ये कोणी करणारं नसेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. आता बघा मंडळी, आपल्याला विधिवत उद्यापन कसं करायचं आहे हे पाहूया. बघा मंडळी, कुठलीही सेवा, उपासना ज्यावेळेस आपण करतो तर ती श्रद्धेने आणि विश्वासानं किती करतोय ना हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण कसं करतोय, किती कोण उगाच देखावा करण्यापेक्षा मनाने, श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही करा. जे तुमच्याकडे आहे ना त्यामध्ये तुम्ही करा, पण विश्वासाने करा. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्या या दिवशी गुरुवारी ज्याप्रमाणे आपण पूजा वगैरे करतो अगदी त्याप्रमाणे पूजा मांडणी, व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, आरती करून घ्यायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपल्याला 7, 5, 9 जेवढ्या मिळतील तेवढ्या कुमारिका किंवा सवाष्णींना आपल्या घरी बोलवायचं आहे. त्यांना देवी स्वरूप मानायचं आहे. त्यांचे शक्य झाल्यास त्यांचे पाय धुवायचे आहेत, नाही धुतले तरी चालतील. त्यांना घरात बोलवा, त्यांचं स्वागत करा, त्यानंतर त्यांना बसायला आसन द्या
द्या. आसन दिल्याच्यानंतर त्यांना हळद कुंकू लावायचं आहे, त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. नंतर त्यांची आपल्याला ओटी भरायची आहे. ओटीमध्ये एक आपल्याला पुस्तक टाकायचं आहे. कहाणीचे व्रतपुस्तिका असते ना, ते एक पुस्तक द्यायचं आहे, फळ द्यायचं आहे. शक्य झाल्यास गजरा द्या, नाहीतर फूल द्या. अशा प्रकारे आपल्याला त्यांची उद्यापनाचा आपला एक विधी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर यथाशक्ती बघा, जसं तुम्हाला घडेल तसं तुम्हाला त्यांना चहा पाणी द्यायचं आहे किंवा तुम्ही त्यांना केशर दूध देऊ शकता, बासुंदी देऊ शकता. कारण बघा, ज्या स्त्रिया येणाऱ्या आहेत त्यांचा सुद्धा उपवास असतो, म्हणून त्यांना जे उपवासाला चालणार आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला देवी समजून, देवी स्वरूप मानून, देवी आपल्या घरी आलेली आहे असं समजून आपल्याला त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. आणि बघा महिलांनो, या दिवशी आपल्याला स्वतःला देखील आपण साडी नेसायची आहे, व्यवस्थित आपण तयार व्हायचं आहे. कारण आपल्या घरी माता लक्ष्मी येत आहे, तर तिचं स्वागतही आपण साडी नेसून, हातात बांगड्या, कपाळावर कुंकू लावूनच आपल्याला तिचं स्वागत करायचं आहे. बघा, हे झाल्याच्या नंतर आता आपलं उद्यापन पूर्ण झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता हे जे पूजेचं साहित्य आहे याचं काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, हे जे साहित्य आहे हे सर्व साहित्य अगोदर फुलं उचलून घ्यायची. त्यानंतर अगोदर आपल्याला पूजेवर अक्षदा टाकायच्या आहेत, नंतर फुलं उचलून घ्यायची. बाकीचं साहित्य जे आहे ते जागच्या जागेवर, शंख वगैरे जे तुम्ही मांडलेलं आहे ते जागच्या जागेवर. नंतर जो कलश आहे तो आपल्याला उत्तरेकडे डावीकडे हलवायचा आहे. कलशातील पाणी तुळस सोडून इतर झाडांना टाकायचं. त्यामध्ये जी सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आणि नंतर नारळ जे आहे ते नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता, किंवा जर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं. बघा, बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, हे नारळ प्रसाद म्हणून खाल्लं जातं, पण बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की हे देवीचं स्वरूप आहे, आपण हिला देवी मानलेलं आहे आणि हे मग कसं फोडून खायचं असंही बऱ्याच जणांच्या मनात येतं. पण जसं तुमच्याकडे केलं जात असेल तसं करा. माझं विचाराल तर हे मी वाहत्या पाण्यामध्ये सोडून देत असते. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या नारळाचं आणि जे पूजेचं साहित्य आहे, बाकीचं सगळं साहित्य आपल्या देवघरामध्ये जे ठेवणार आहोत ते देवघरामध्ये ठेवायचं. आणि जे पूजेचं साहित्य आहे, समजा ओटीचं साहित्य, आपण देवीची ओटी भरलेली असते, ते साहित्य तुम्ही इतर पूजेमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये नारळासोबत तुम्ही सोडून देऊ शकता. जे तांदूळ वगैरे आहे ते पक्ष्यांना घाला, किंवा त्याचा भात करून सुद्धा, पण गोडच आपल्याला काहीतरी करून खायचं आहे, किंवा पक्ष्यांना टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत उद्यापन करायचं आहे. बघा मंडळी, आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना स्त्रिया मिळत नाहीत, तर अशा वेळेस एकतरी सुवासिनी आपल्याला या दिवशी आपल्या घरी बोलवून तिचा मान सन्मान, आदर सत्कार आपल्याला करायचा आहे. जर नाही मिळाली तर एखादी कुमारिका तरी आपल्याला या दिवशी बोलवून आपल्याला अशा प्रकारे तिचा आदर सत्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही मनामध्ये कुठलीही शंका न आणता एकादशीच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.